पुढारी न्यूज महासमिट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खर तत्वांवर हा खबर बात सांगाया, इथेच घुमतो जनतेच्या. आपल्यासोबत आता आहेत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी. अनेक वर्षांचा कार्यकर्त्यापासून वर चढत गेलेला त्यांचा राजकीय आलेख आणि त्यानंतर आता ही महाराष्ट्रासारख्या अतिशय प्रगतशील, पुरोगामी आणि महत्वाच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आणि त्यानंतर त्यांचा बहुधा हा, मी चुकत नसेल तर पहिला कार्यक्रम आहे ज्यामध्ये ते अशा कार्यक्रमात बोलतायत. पहिलाच का. त्यामुळे सर्वात आधी मी पुढारी न्यूज, पुढारी वृत्त समूह आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो या नियुक्तीसाठी. आणि आता मी पत्रकार म्हणून प्रश्न विचारणार आहे. आता झालं कौतुक वगैरे झालं. माझा पहिला प्रश्न असा की ठाण्यामधल्या व्यक्तीला, म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली ज्याला आपण MMRDA म्हणून, आणि खास करून ठाणे कल्याण डोंबिवली या पट्ट्यामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतात, हा तो काळ आहे जेव्हा भाजपचा एक महत्वाचा आलाय, महत्वाचा मित्रपक्ष हा शिंदेच्या शिवसेनेचे ते आहेत, म्हणजे सत्तेमध्ये शिंदे ठाण्याचे. तर ह्या कनेक्शनकडे कसं बघायचं? हा योगायोग आहे, दूरदृष्टी आहे, कोणती दृष्टी आहे? खरं तर आपल्याला सर्वांना, आपण ज्यावेळेला थोडंसं आपण पाठीमागे जाऊन जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे. ठाणे जिल्हा हा रामभाऊ म्हाळगींचा जिल्हा आहे. ठाणे जिल्हा हा रामभाऊ कापसेंचा जिल्हा आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू झाल्या, त्यावेळीच्या काळामध्ये हा ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील असणारा हा महत्त्वाचा ठाणे लोकसभा मतदारसंघ त्यावेळीच्या काळामध्ये रामभाऊ कापसे या सगळ्या गोष्टीमध्ये नेतृत्व करायचे. आणि युतीमध्ये हा जो मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ त्यावेळीच्या काळामध्ये शिवसेनेकडे गेला. त्यामुळे मूळ या सगळ्या भागामध्ये वर्षानुवर्ष की या ठिकाणी हिंदुत्ववादी विचाराचं असणारा सगळा पूर्णच्या पूर्ण असणारा परिसर आणि एक वैचारिक अशी पकड असणारा असा हा सगळा असणारा पूर्णच्या पूर्ण भाग होता. आणि कालांतराने आपल्याला माहीत आहे की युतीमध्ये मग हळूहळू का होईना या सगळ्या गोष्टी थोड्याशा पाठी होत गेल्या. परंतु आजही त्या भागामध्ये त्याच शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुती म्हणून हा सगळा भाग हा एकत्रपणे जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला त्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून जेव्हा विचार केला गेला तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे तिकडचे असणारे जेवढे मतदारसंघ जे आहेत, मग ते लोकसभेचे असो या सर्व टिवेला या सर्व मतदारसंघामध्ये महायुती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने तिथला असणारा महायुतीचा कार्यकर्ता असेल, तिथला असणारा मतदार असेल, हा पूर्ण ताकदीने महायुतीच्या बरोबर राहिला, ही वस्तुस्थिती. पण जसं तुम्ही आता सुरुवात करताना म्हणालात की ठाणे जिल्हा हा रामभाऊ म्हाळगींचा आणि या अशा नेत्यांचा जिल्हा आहे, आणि नंतर तुम्ही म्हणालात की जेव्हा निवडणूक असते तेव्हा मी एकत्र म्हणून लढतो. मग आता नावं घेत असताना हा जिल्हा स्वर्गवासी रामभाऊ म्हाळगींचा, त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघेंचा असा शब्द का नाही सुचला? दोन गोष्टी असतात. तुम्ही प्रश्न तसा विचारलात, तुम्ही म्हणताना असं म्हटलात, म्हणून मग मी काय म्हटलं, माझी प्रश्नाला अनुसरून मी जेव्हा म्हटलं की त्याचा पूर्व इतिहास मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आत्ता जेव्हा मी म्हटलं त्यावेळेला हेही म्हटलं की हा महायुतीचा बालेकिल्ला असंच म्हटलं गेलं. ठाणे जिल्हा त्यावेळेला पालघरपर्यंत होता आणि पालघर, ठाणा एकत्र असताना सुद्धा हे सगळे सगळं महायुतीबरोबर कायमस्वरूपी राहिलं, हे मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न. माझ्यासमोर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आलेत का? कारण पुढच्या सत्रामध्ये ते आहेत. तर त्यांचंच ट्विट आहे
रवींद्र चव्हाण भाजपचे प्रांताध्यक्ष झाले, आता अमित साटम मुंबईचे अध्यक्ष झाले. कुठे निवडणूक झाल्याची माहिती नाही. राष्ट्रीय अध्यक्ष कधी नियुक्त होणार ते सांगा. राष्ट्रीय अध्यक्ष नसताना महाराष्ट्र व मुंबईचे अध्यक्ष कसे नियुक्त झाले हा प्रश्नच आहे. परंतु जगातील सगळ्यात मोठा पक्ष असं म्हणणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष का मिळू नये? भाजप आणि संघात काही चाललंय काय? त्यातले बाकीचे राष्ट्रीय प्रश्न मी काही घेणार नाही, कारण आपण प्रदेशापुरता बोलतोय. पण या टिप्पणीकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर मी म्हटलं गेलं पाहिजे की दिव्याखालचा अंधार असं म्हटलं पाहिजे. सचिन सावंतजी काय म्हणतायत, कशासाठी म्हणतात मला माहीत नाही, पण त्यांना आनंद झाला पाहिजे की कोकणातले 2 माणसं, एक मुंबईचा अध्यक्ष झाला आणि एक महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला, याच्यात जरा समाधान झालं पाहिजे. उद्याचं ट्विट ते कदाचित त्या बाबतीत करतील तर त्याचा मला फार जास्त आनंद होईल. इथे त्यांचा दुसरा टोमणा अमित साटमच्या नियुक्तीच्या अनुषंगाने त्यांची आधीची काही वादग्रस्त वक्तव्य, भाषा या बाबतीत सुद्धा आहे. जरा वादग्रस्त वक्तव्य अशी मंडळी जरा जास्त प्रमोट होत आहेत असं नाही वाटत पक्षात? एक गोष्ट लक्षात काही घेतली पाहिजे. अमित साटम यांचा प्रवास तुम्ही पाहिला पाहिजे. ते मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा ते स्वर्गीय गोपीनाथराव यांच्या वेळेपासून त्यांचा असणारा प्रवास हा तुम्ही पाहिला तर छोट्या कार्यकर्त्यापासून सातत्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेत, लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून त्यांची असणारी जबाबदारी असेल, त्यानंतरच्या काळामध्ये आमदार म्हणून त्यांची असणारी जबाबदारी असेल, आणि या सगळ्या जबाबदारी घेत घेत हा अमित साटम हे आज या पदावरती पोचलेत. मी असंच कोणी या पदावरती पोचत नाही. त्याचा या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्याने हे वेगवेगळ्या विषयांमधला असणारा अभ्यास विधानसभांमध्ये असो. आता विधानसभांमध्ये ज्या गोष्टी ज्या आहेत, भ्रष्टाचारावरती बोलणं हे काही चुकीचं आहे का? सातत्याने मुंबई महानगरपालिकेतील असणाऱ्या भ्रष्टाचारावरती ते बोलत राहिले हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. करोनाच्या काळामध्ये तर त्यांनी पुस्तिकाच काढली, भ्रष्टाचाराच्या असणाऱ्या सगळ्या शृंखला आहेत त्याच्यावरती पुस्तिका काढली. त्यामुळे थोडंसं का होईना एखादी गोष्ट जी आहे ती कधीतरी की त्याचा जास्त जेव्हा अतिरेक ज्यावेळेला होतो तेव्हा सामान्य माणसाला फार दुःखही होतं आणि मग भावनेच्या आरी तो बोलताना कदाचित त्याच्याकडून फार वेगळ्या पद्धतीनेही बोललं जातं. याचा अर्थ की त्याने असं मांडूच नाही असं होत नाही. एक असं गमतीने म्हटलं जातं की भाजपसाठी 2च राम महत्वाचे. एक राम अयोध्येतला आणि दुसरा आयाराम. आणि भाजपमध्ये सध्या इतके आयाराम आहेत की मूळ भाजप कुठला, आणि त्याबद्दलची टीका तर सगळेच करतात. काही प्रमाणात तर लोकसभेला किंवा त्याआधी थोडासा भाजपला फटकाही बसला. मध्ये मध्ये अशा आम्हाला बातम्यांमध्ये पाहायला मिळतं, आम्हाला सोशल मीडियामध्ये संघ भाजप हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंधित लोक सुद्धा लिहितात की अरे हा भाजप काय आधीचा राहिला नाही, नवं घेण्याच्या नादात आता जुने राहिले बाजूला, जुनी पाती आता एकदम बाजूलाच ढकलली जाते वगैरे. तर काय म्हणजे ज्या भाजपला आता तुम्ही लीड करणार आहात ते भाजपचं रूप कोणतं आहे? खरं तर आपण ज्या गोष्टीची चर्चा करतोय, आम्ही गेली अनेक वर्ष, माझ्यासारखा एक कार्यकर्ता आज या पदावरती आज मला मिळाला आहे, अमित साटम असेल, असे अनेक जण आहेत की जे सातत्याने कार्यकर्ता म्हणून काम करत करत आज या पदापर्यंत आम्ही सगळेजण पोहोचलो. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ज्याची चर्चा आपण करतो त्याची चर्चा संघटनेत आहे का, तर त्याची चर्चा संघटनेत नाही. आपण लक्षात घ्या, ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी आम्ही कुठेतरी थोडंसं पाठी राहिलो. त्याचं कारण काय होतं, तर त्याचं कारण होतं चुकीचा नेरेटिव्ह. हा जो पूर्ण जो पसरवला गेला, तो नेरेटिव्ह जो पसरवला गेला तो त्या नेरेटिव्हला आम्ही उत्तर देण्यासाठी देत होतो, परंतु तो लोकांपर्यंत पोचवायला कुठेतरी आम्हाला वेळ लागला. परंतु नंतरच्या काळामध्ये जेव्हा विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आमचे विरोधक जे नेरेटिव्ह पसरवत आहेत, संविधानाबद्दल नेरेटिव्ह पसरवत आहेत, हा नेरेटिव्ह जो आहे तो नेरेटिव्ह आम्हाला कुठेतरी खोडून काढला पाहिजे. आणि पूर्ण महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण देशभरातील असणारा कार्यकर्ता, या कार्यकर्त्याने या नेरेटिव्हच्या विरोधात जाऊन गावागावामध्ये, वस्त्यांमध्ये जाऊन हा कसा चुकीचा आहे
हे आम्ही सर्वांनी पटवून देण्यात आम्हाला यश आलं. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आम्हाला लोकसभेमध्ये आम्ही जेवढे पाठी राहिलो तेवढेच विधानसभेला तेवढ्याच पटीने आम्ही पुढे गेलो, हेही आपण सर्वांनी पाहिलं. नेमकं त्याच निवडणुकीबद्दल म्हटलं जातंय की हा वोट चोरीचा प्रकार होता, ज्यावर मगाशी आदित्य ठाकरे आणि केंद्रामध्ये तिकडे राहुल गांधी बोलतायत. तुम्ही मगाशी म्हणालात लोकसभेला संविधान बचावचं नॅरेटिव्ह होतं जे तुमच्या विरोधात वापरलं गेलं. आता तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर नॅरेटिव्ह आहे वोट चोरी, ज्याचा उल्लेख तुम्ही आता विधानसभा मतदानाचा किंवा विजयाचा केला. त्या बाबतीत विरोधकांचं म्हणणं हा विजय नाहीच आहे, कारण मुळात मतं वाढवली गेलेली आहेत. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नेरेटिव्ह सेट करण्याचा विरोधक हा प्रयत्न करतो आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. थोडासा प्रयत्न हा मध्यंतरीच्या काळामध्ये की आता ज्या बेस्टच्या निवडणुका झाल्या, पतसंस्थांच्या निवडणुका होत्या, परंतु त्या पतसंस्थांच्या निवडणुकीला सुद्धा अशाच पद्धतीने कुठेतरी असा विचार केला जात होता की आपल्याला या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन आपल्याला जिंकता येईल का, असा विचार काही मंडळी करत होती. परंतु लक्षात घ्या, त्या निवडणुकीमध्ये अपयश जसं आलं, अपयश आल्यानंतर कोणीही बोलायला तयार नाही. त्या निवडणुका सुद्धा जसं आता म्हटलं जातं की ईव्हीएम बद्दल म्हटलं जातं, या निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्या होत्या, परंतु त्या निवडणुकीचे निकाल हे जेव्हा पाहिल्यानंतर अरे ती काय ती छोटी पतपेढीची पण निवडणूक होती. मग जर का असं असेल आणि एवढी खात्री आहे तर होऊन जाऊ द्या, एखादी महापालिका जिल्हा परिषद होऊन जाऊ द्या बॅलेट पेपरवर. सर, एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भातले निर्णय कोण घेतो? इलेक्शन कमिशनशी बोला ना तुम्ही. कोणी अडवलंय का? इलेक्शन कमिशन या संदर्भातले निर्णय घेतो, हे तर कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे. कोण निर्णय घेतं, कशा पद्धतीचे निर्णय घेतं, याच्याबद्दल चर्चा करायला पाहिजे. आमचं शासन आहे, शासन केंद्र शासन म्हणून किंवा राज्य शासन म्हणून आम्ही सरकार म्हणून जे निर्णय घेतोय त्याचं कौतुक तर करायचं नाही, परंतु कुठेतरी वेगळ्या दिशेला जनतेचं लक्ष किंवा दिशाभूल करण्याचं जर काम कोणीतरी करत असेल तर त्याला कुठेतरी येणाऱ्या काळात जनता ही उत्तर देणार. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने जे उत्तर दिलं त्याचं कारणच ते आहे की चुकीचा नेरेटिव्ह होता, आम्ही कुठेतरी चुकीच्या मार्गावरती गेलो होतो, हे लोकांना पटलं आणि म्हणूनच लोकांनी विधानसभेमध्ये बहुमताने महायुतीला मतदान केलं. रवींद्र चव्हाणजी, तुमच्यासमोर आता आव्हान मोठं आहे, कारण तुमची सगळ्यात मोठी लिटमस टेस्ट ही आता महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या निमित्तानं लागणार आहे. आणि त्यातही MMRD मध्ये तुम्ही ज्या भागातून येता तो भाग अतिशय महत्वाचा आहे. तो जसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तसा तुमचा सुद्धा तो गडकोट आहे. मला आठवतंय विधानसभा 2024च्या वेळी तेच तुमचं ठाणे आहे की जिथे पोस्टर झळकावली गेली, जिथे नाराजी व्यक्त केली, विशिष्ट जागा या भाजपला मिळायला हव्या त्याच्याबद्दल जाहीरपणे बोललं गेलं, तोच तुमचा हा भाग आहे. तेव्हा बाकीचे म्हणजे मवियाशी तुमचा काय तुम्ही लढणार ती पुढची गोष्ट आहे. आता दोन पक्षांमध्ये तुम्ही नुसते भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाही आहात, स्थानिक पातळीला तुम्ही समन्वयक आहात शिंदे आणि यांच्यामध्ये. तर हे आव्हान तुम्ही कसं पाहता? खरं तर तुम्ही त्याच्याकडे आव्हान म्हणून पाहता, मी माझ्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून, मी प्रदेशाध्यक्ष म्हणून या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व आपण पाहता, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी करतायत, शिवसेनेचं नेतृत्व आदरणीय एकनाथराव शिंदेजी करतायत आणि आदरणीय अजितदादा हे नेतृत्व करतायत. ही सर्व मंडळी आपण राजकारणामधली आपण त्यांना सगळेजण फार चांगल्या पद्धतीने ओळखता. तुम्ही पाहिलं असेल यांचा अनुभव जो आहे ना तो प्रदीर्घ अनुभव आहे. एवढा अनुभव राजकारणाचा आहे तेवढाच अनुभव निवडणुकांचा सुद्धा यांच्याकडे आहे. त्यामुळे असा कोणी हिड विकेट करणार नाही, 100% कोणी हिड विकेट करणार नाही. इतकी खात्री असेल तर तुमची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही कधी शिंदेच्या घरी चहाला तरी गेलाय इतक्या दिवसात? साहेब, एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की शिंदेच्या घरी चहा पिल्यानंतर हे प्रश्न सुटत नसतात. प्रश्न कधी सुटतात की प्रश्न आणि त्या प्रश्नांना योग्य प्रकारे कुठे मांडावं हे ठरलं पाहिजे. मी सर्व ठिकाणी म्हणजे सर्व चॅनल्सवरती जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा हाच प्रश्न मला विचारला, तेव्हा मी काय उत्तर दिलं तर लक्षात घ्या,
महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, या सर्व निवडणुकामध्ये ज्या ठिकाणी महापौर पद असेल ते महायुतीचाच महापौर होईल, ज्या ठिकाणी जिल्हा परिषद असतील त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सुद्धा महायुतीचाच होईल. याचा अर्थ काय की लक्षात घ्या की आम्हाला हे कळत आहे की हे सरकार जे आहे ना, हे सरकार सामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारं सरकार आहे. त्यामुळे आम्ही आमचा 5 वर्षाचा असणारा कार्यकाल हा निवडणुकीत कोण यश संपादन करेल, निवडणुकीत कोणत्या पक्षाचा महापौर होईल, तर तो महापौर किंवा या सगळ्या गोष्टी महायुतीच्याच होतील. परंतु सामान्य जनतेला कुठेही अडचणीत न आणता जे आश्वासन 5 वर्षासाठी दिलंय त्या सगळे आश्वासन पूर्ण करत हा कार्यकाल पूर्ण करणं हा पहिला अजेंडा हा या सरकारचा असेल. पण या सगळ्या समीकरणात राजकारणाच्या साठेमारीमध्ये जी माणसं घेतली जातात, मी मगाशी म्हणालो तसं भाजपला आवडणारे 2 राम कोणते, ते अयोध्येतला राम आणि दुसरे आयाराम. नाशिकमध्ये जी नावं तुमच्याकडे येत आहेत त्या माणची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अशी मंडळी अनेक ठिकाणी दाखवता येतील. म्हणजे एक काळ होता की पार्टी विथ डिफरन्स आणि राजकारणामध्ये चारित्र्यवान माणसं आली पाहिजे अशी भूमिका घेणारे आणि तशी माणसं देणारे, हे कौतुकाने मला सांगतोय भाजपच्या बाबतीत. त्या भाजपमध्ये आज जी नावं सगळी येत आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणावं, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता? खरं तर या सर्व गोष्टी ज्या आहेत आमच्याकडे आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने पाहतोय. असं कुठेच नाही की आम्ही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय. परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला पार्टीमध्ये काही कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा घ्यायचे असतात तर त्या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिक सर्व परिस्थिती, तिथली असणारी सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची एक टीम आमच्याकडे तिथे असते, कोर टीम म्हणून आम्ही त्याला म्हणतो. त्या सर्वांशी आम्ही चर्चा करतो. चर्चा करून त्यामध्ये काय निर्णय घ्यावा या सगळ्या गोष्टी तिथे ठरल्या जातात आणि त्या ठरवलेल्या विषयाच्या नंतर निर्णय घेणं हे सोपं होतं. बऱ्याच ठिकाणी असे निर्णय घेत असताना 2 प्रवाह असतात, परंतु दोन्ही प्रवाह जे असतात ते ऐकून घेऊन त्या निशाने पार्टी म्हणून जो काही योग्य निर्णय असतो, कधीतरी निर्णय चुकतात पण चुकलेले निर्णय सुधारता येतात. पण संघ आणि भाजप सुद्धा एकमेकांमध्ये संवाद ठेवून असतो, म्हणजे जी काही वार्षिक तुमची सभा बैठक होते ती नागपूरला, पण या बाबतीत कधी संवाद होतो पाहिजे? आता तुम्ही कल्याण ठाणे डोंबिवलीमध्ये तर संघाचा म्हणजे भाजपचा राजकीय बालेकिल्ला आणि संघाचा सुद्धा वर्चस्व आहे, तर ही मंडळी तुमच्याशी बोलत असतील ना की काय चाललंय, कोण ही माणसं, कशी काय येतात आपल्या पक्षात? सर्व गोष्टींची चर्चा कुठे तृतीय शिक्षित आणि कुठे ही मंडळी? नाही, 2 गोष्टी आहेत की या सर्व गोष्टींची चर्चा हे नेहमी होत असते आणि या सगळ्या गोष्टींमधून ज्या चर्चा असतात त्या चर्चा जाहीरपणे सांगणं किंवा असं सांगणं हे योग्य नसतं. त्या मी जसं म्हटलं काही ठिकाणी अनपेक्षित अशा गोष्टी घडतात, सर्वच गोष्टी काही अपेक्षित असतात असं नसतं, पण ते सगळंच योग्य आहे असं म्हणणं हे योग्य नाही. परंतु काही गोष्टी जर अयोग्य घडलेल्या असतील तर त्या सुधारणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं आणि त्या वेळेला त्या सुधारण्याचं काम पार्टी म्हणून आम्ही सर्वजण करतो. तुम्ही आता पक्षाध्यक्ष होत असताना मी मगाशी म्हणालो तसं जी अनेक आव्हानं आहेत त्याच्यामधलं एक आव्हान म्हणजे हा तोच काळ आहे की ज्यावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहेत आणि हे जवळपास स्पष्ट झालेले आहेत की ते निवडणुका एकत्र लढवणार आहेत. भाजपसाठी अन्य जिल्हा परिषदा महापालिका एकीकडे, पण मुंबई पुणे नाशिक आणि मी मुंबई म्हणताना मी MMRDA धरतोय, त्यामुळे मी वेगवेगळी नावं घेत नाहीये आणि त्यातही मुंबई महापालिका हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचा इकडे साटम आहे, तुम्ही त्याच्यावरती प्रदेशाध्यक्ष आहात, तर या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय? दोन्ही ठाकरे एकत्र येणं आणि तुमचा काळ. खरं तर आम्ही सर्व निवडणुका ज्या आहेत कोण एकत्र येणार आहे कोण एकत्र येणार नाही या विषयावरती आम्ही निवडणुका यानंतरच्या काळात लढू असं मला वाटत नाही. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्याला सर्वांना माहीत आहेत देवेंद्र फडणवीसजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, ही सर्व मंडळी जी आहेत ज्या ताकदीने केंद्र आणि राज्याला एकत्र घेऊन चालतायत, आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकांना ज्यावेळेला आम्हाला सामोरं जायचं आहे तर त्यावेळेला आमचा अजेंडा जो आहे तो अजेंडा काय असावा
तर तो अजेंडा 101% येणाऱ्या काळातला अजेंडा हा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा विकासात्मक जी कामं जी आम्ही करू शकलो आणि येणाऱ्या काळात आम्हाला करायची आहेत, महाराष्ट्रातील असणारे अनेक प्रश्न आहेत की जे देवेंद्रजींनी जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली, 100 दिवसाचा कार्यक्रम त्यांनी लोकांसमोर ठेवण्याचा, प्रशासनासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, 150 दिवसाचा त्यानंतरचा कार्यक्रम, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांनी एक महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्याचं जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून ते काम करतात, त्या दिशेने जर जायचं असेल तर एक विचाराचं असणारं सरकार केंद्रामध्ये आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार, महाराष्ट्रामध्ये राज्य शासन जे आहे ते देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या सुद्धा एक विचाराचं येणं हे फार गरजेचं आहे. हा विचार आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ असं मला वाटतं. भाजपला त्या अर्थानं म्हणजे ही विरोधकांची भाषा होती की ब्राह्मण बनिया पक्ष मानलं गेलं आणि त्यानंतर अनेकांनी भाजपमध्ये लोकांनी त्या पक्षाची प्रतिमा बदलली. स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे, स्वर्गवासी प्रमोद महाजन, वसंतराव भागवत वगैरे ह्या सगळ्यांनी एक पूर्ण नवीन पिढी आणली आणि आज भाजपचा तोंडावळा सगळे बघतायत. पण त्याच वेळी एकेकाळचा ब्राह्मण बनियाचा पक्ष आता इतका बहुजन झालेला आहे की आता ब्राह्मण येऊन रवींद्र चव्हाणांना ठाणे डोंबिवलीत भेटतात की अरे ब्राह्मण आहेत कुठे तुमच्या पक्षामध्ये. अनेक ब्राह्मण लोकांना काय महत्वाची पदं मिळत नाहीयेत. मग ते कोणतेही पद असो, मग ते प्रवक्ते पद असलं तरी काय, पण तेही मिळत नाहीये. तर या बाबतीत आपलं काय म्हणणं? नाही, मला खरं तर आपण ज्या मीडियाच्या समोर ज्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टीची जेव्हा खुली चर्चा करतो त्याला एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की आपण ज्या संविधानावर चर्चा करतो, ज्या लोकशाहीची चर्चा करतो, आपण या सगळ्या गोष्टीची चर्चा करावी का? तर मला असं वाटतं की ज्या संविधानाबद्दल आपण चर्चा करतो, जाती धर्म या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या संविधानामध्ये सांगितल्या आहेत, तर मला असं वाटतं की त्याची चर्चाच मीडिया असेल, चॅनल्स असतील यामध्ये करू नये असं मला वाटतं. कारण आपण ज्या संविधानाचा सन्मान करणारी मंडळी आहोत, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे अशा गोष्टी केल्यामुळे जाती धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिढा निर्माण करण्यासाठी आपण प्रोत्साहित करतो आहोत का, असा कधीतरी प्रश्न हा पुढे येणं असं मला वाटतं. जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन पुन्हा उभं राहत आहे आणि मला आठवतंय की वेळोवेळी भाजपने स्पष्ट केलंय की ओबीसी हा भाजपचा डीएनए. आणि मला हेही आठवतंय की देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की ओबीसी आरक्षण लागू होवो न होवो, आम्ही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्यातर्फे पक्षांतर्गत ओबीसी आरक्षण लागू करू. म्हणजे इतके आम्ही ओबीसीवादी आहोत. आता प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, मराठा समाज सुद्धा तुमचा महत्वाचा वोटर आहे, ओबीसी तर आहेच आहे कारण तो तर डीएनए आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, हा सामाजिक बॅलन्स पक्षांतर्गत तुम्ही कसा राबवणार आणि इतर समाजासमोर जात असताना तुम्ही कोण म्हणून जाणार? ओबीसी डीएनए असलेला भाजप का सबका साथ विकासवाला भाजप? एक गोष्ट मी पुन्हाही तेच सांगितली की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मानसिकतेतून आम्ही नेहमी जाण्याचा प्रयत्न करतोय. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्ही सर्व घटकांना घेऊन 12 बलुतेदारांना आवश्यक असणारे सगळे विषय, मग शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार सातत्याने करत आहे. प्रत्येक समाज असेल किंवा समाज बांधवाला आम्ही कुठे तसा विचार केला नाही. प्रत्येक योजना आम्ही सर्वांनी पाहिली तर ती जात धर्म बघून नाही केली. तुम्ही प्रत्येक केंद्रातली योजना बघा. अन्न सुरक्षा योजना पहा. अन्न सुरक्षा योजना 80 कोटी लोकांना आपण मोफत धान्य देतोय. हे काही जात धर्म बघून दिलंय? उज्ज्वला योजना ही काही जात आणि धर्म बघून केली आहे? असं काहीच केलं नाही. करोनाच्या काळामध्ये सुद्धा वॅक्सिन्स दिल्या गेल्या, मोफत दिल्या गेल्या, जात धर्म बघून दिलाय का? असं कधीच झालं नाही. प्रत्येक योजना जी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या योजना, मग लाडकी बहिणीपासून असणारी प्रत्येक योजना, ह्या सगळ्या योजना ज्या डिझाईन केल्या गेल्या आहेत, या गरीबाला घर मिळालं पाहिजे. पूर्वीचं असणारं काँग्रेस हे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सातत्याने
रोटी कपडा मकान या सगळ्या गोष्टी करत होतं, परंतु प्रत्यक्षात कधी दिलंय का? घर देण्याचं काम पंतप्रधान आवास योजना असेल किंवा इथलं असणारं घरकुल योजना असेल, या सगळ्याला प्राधान्याने जात धर्म बघून कोणी केलेलं नाहीये. या सगळ्या योजना ज्या डिझाईन केल्या गेल्या, या लोकशाहीचा पूर्ण सन्मान करत, संविधानाचा पूर्ण सन्मान करत, प्रत्येक त्या व्यक्तीला, जो व्यक्ती याला पात्र होऊ शकतो अशा प्रत्येकाला देण्याचं काम केलं गेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही समाज म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार सरकार करत नाही. सरकार हे मायबाप म्हणून जर काम करत असेल तर मायबाप म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आणि माझी सर्वांना ही विनंती आहे की हा जो जाती धर्माचा जो तिढा जो आहे, त्या तिढा निर्माण करून कुठेतरी एक समाजामध्ये जी तेढ निर्माण करण्याचं काम होत आहे, माझी आपणा सर्व आपल्या या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या माध्यमातून विनंती आहे की या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्षित करणं आणि समाज जो आवश्यक, ज्याला आवश्यकता आहे, ज्याला सरकार म्हणून आवश्यक असणारी ही गोष्ट आहे, ही तुम्ही करायला हवी असं सांगणं हे उचित आहे असं मला वाटतं. शेवटचे 1-2 प्रश्न मी घेतोय. त्यातला एक प्रश्न म्हणजे तुम्ही म्हणालात की जाती धर्म बघून काही करायचं कारण नाहीये, सगळ्या योजना कशा सगळ्यांना मिळत आहेत. पण मग अशी चर्चा काय की भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यासाठी सुद्धा आहेत कारण ते कडवे हिंदुत्ववादी आहेत आणि ती चुणूक आता भाजपच्या नेत्यांच्या वागण्यात दिसू लागलेली आहे. अन्यथा भाजप इतरांसारखाच हळूहळू सर्व धर्म सेक्युलर व्हायला लागला होता, पण रवींद्र चव्हाण आणून हा मेसेज दिला गेलेला आहे की आपल्याला कडवट हिंदुत्वाचीच लाईन पुढे न्यायची. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीचा का विचार करू नये हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी या गोष्टीचा विचार यासाठी करतो की माझी विचारधाराच ती आहे. मी ज्या विचारधारेत काम करायला सुरुवात केली ती विचारधारा जर ती असेल तर मला त्या विचारधारेचा 100% मला त्याचा अभिमानच असला पाहिजे आणि तो असावाच. आणि म्हणून मग काय तर आमचं हिंदुत्व काय आहे हे तर पहिल्यांदा समजून घ्या. आमचं हिंदुत्व इतरांना कुठेतरी अडचणीत आणणारं हिंदुत्व नाही आहे. आमचं हिंदुत्व इतरांना बरोबर घेऊन आम्हाला राष्ट्रीयत्व घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. याचा कुठेतरी विचार करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, ठाण्यामध्ये गणेश नाईक आता अनेकदा म्हणू लागलेत की ठाणे हा काय कोणा एकाचा बालेकिल्ला नाही वगैरे, तर हे काही असं सिस्टीम आहे म्हणजे रवींद्र चव्हाण तिकडचे आहेत, गणेश नाईक आव्हान देत आहेत, हे कोणाच्या बाबतीत चाललेलं आहे? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, नाईक साहेब अतिशय ज्येष्ठ असे आमचे नेते आहेत आणि आपल्याला माहीत आहे की नाईक साहेब हे तिथे जनता दरबार आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आज नाही करत आहेत, ते जेव्हा पूर्वीही जेव्हा पालकमंत्री होते, म्हणजे आता महायुतीमध्ये पालकमंत्री आहेत पण पूर्वी ते महाविकास आघाडीमध्ये होते, तेव्हाही ते त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनता दरबार घ्यायचे, सामान्य जनतेपर्यंत पोचायचे. आणि एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की ते फार स्पष्ट वक्ते आहेत आणि ते स्पष्ट वक्ते असताना तुम्ही काही त्यांना प्रश्न विचारला तर प्रश्न विचारल्यानंतर त्याला त्यांचं उत्तर देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत एकदम अतिशय स्पष्ट असते. त्यामुळे जे त्यांच्या मनात राहतं ते कधी कधी ते बोलून जातात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जे पक्षश्रेष्ठी सांगतील ती भूमिका पाळणारेही गणेश नाईक आहेत, हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ते वारंवार ज्यावेळेला हे सगळं बोलत असतात त्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी जे म्हणतील, आदरणीय पार्टी जे म्हणेल त्या पार्टी लाईनवरती चालणारे असे ते एक चांगले नेते आहेत असंही मला या निमित्ताने सांगावंसं. शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदेकडे चहा प्यायला कधी जाणार? साहेब, एकनाथ शिंदेंनी या अगोदर बऱ्याच वेळेला मला चहा पियायला नाही, मला जेवायला बोलवलंय. त्यामुळे जेवायला जाणार आहे, काहीच अडचणीचं नाही. आणि घरीच जाणार असं मी म्हणणार नाही. मी ते जिथे बोलवतील ना, मला माहीत आहे की ते आणि आम्ही गाडीत जेवलो आहे, आम्ही रस्त्यावरती वडापाव खाल्ला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जसं लोकांना वाटतं तेवढं काही वाईट झालं आहे असं नाही. ते त्यांच्या पार्टीचं काम करतात, अतिशय प्रामाणिकपणे करतात. आणि मी ज्या पार्टीचं काम करतो तो त्यांना माहीत आहे की मी अतिशय
कडवटपणे माझ्या पार्टीचं काम करतो. दोघांमध्ये एक समान धागा आहे. ते त्यांना पार्टीला वाढवण्याचं काम करतात, मी माझ्या पार्टीला वाढवण्याचं काम करतो. त्यामुळे दोघांनाही कळतं कुठे थांबायचं. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये कुठे थांबायचं दोघंही मिळून ठरवू. आणि अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न नाही तर तो विचारला नाही तर चुकचुकायला होईल मला. मुंबई महापालिकेमध्ये सीट शेअरिंगच्या बाबतीत एकूणच असं ठरलंय का की मुंबई भाजपसाठी आणि ठाणे शिंदेच्या शिवसेनेसाठी? साहेब, तुम्हाला तर मी तेच म्हटलं. आत्ताही तुम्ही जो प्रश्न विचारला, आमचे नेते जे आहेत ना देवेंद्र फडणवीस, फार उदार आहेत. फारच उदार आहेत. गेल्या वेळेला सुद्धा आम्ही निवडणुका जेव्हा लढलो, अतिशय अटीतटीच्या निवडणुका लढलो, आणि त्यांचं मन एवढं मोठं असतं की ते कधी कोणाला काय देतील हे काही सांगता येत नाही. माझ्या मते जे सांगायचे ते न सांगता सांगून गेलेले रवींद्र चव्हाण. खूप धन्यवाद चव्हाण साहेब, आपण सविस्तर वेळ दिलात. पुन्हा एकदा आपल्या नियुक्तीसाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाअंतर्गत जे मुंबई अध्यक्ष नेमले गेले त्यांनाही सुद्धा शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. पुढारी न्यूज महासमीट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं